तर आपण अजूनही रोमकरास पत्रामध्येच आहोत. आजचा हा शेवटचा क्लास आहे रोमकरास पत्रावर आधारित. आणि मागील आठवडी आपण विशेष करून अध्याय 11 पर्यंत विचार केलेला होता आणि अनेक महत्वाची सत्य आपण शिकलो, नाही का? अनेक अ, महत्वाची तत्व आपल्याला शिकायला भेटली त्या सर्व 11 अध्यायामध्ये. आता इथून पुढचा जो संदर्भ आहे, विशेष करून अध्याय 12 ते 15, या 12 ते 16, सॉरी, हा संपूर्ण भाग जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतं की व्यावहारिक उपदेश करणार आहे. म्हणजे जे अगोदर शिकवण्यात आलेलं आहे, जे तत्व पौलाने रोम येथील मंडळीला शिकवले, आता त्या तत्वांनुसार जीवन कसं जगायचं, नाही का, सगळ्यात महत्वाचा महत्वाचा हा भाग आहे. कारण आपण फक्त ऐकतो एका काळाने आणि दुसऱ्या काळाने जर आपण सोडून देतो, तर ते ते योग्य नाही, नाही का? आणि त्याबद्दल ख्रिस्त सुद्धा म्हणतो की ते कशा प्रकारचं आहे बरं? जो जो वचन ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, अ, तर तो मत्ती कृषी वर्तमानामध्ये सांगितलेला आहे की तो मूर्ख आहे. याकोब म्हणतो की तो स्वतःला फसवतो. आणि म्हणून नेहमी पौलाच्या पत्रामध्ये म्हणा आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण नेहमी ज्यावेळेस पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, त्या प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक वचन आमच्या जीवनामध्ये कसं आम्ही लागू करतो, नाही का, आम्हाला कसं ते लागू होतं त्याबद्दल आपण मनन करतो. आणि तशाच प्रकारे रोमकरास पत्राबद्दल आपण शिकत असताना हा जो भाग आहे, आता आम्ही काय करायला पाहिजे त्याबद्दल आहे. आणि विशेष करून हा जो भाग आहे तो विशेष करून जे संपूर्ण जे पत्र आहे, जे एका विषयाभोवती फिरत आहे, आणि तो विषय म्हणजे देवाची नीतिमत्वता, नाही का? आणि तेच पौल अगदी अध्याय 1 पासून अध्याय 11 पर्यंत स्पष्ट करतो. अध्याय 1 मध्ये तो हे दाखवतो की देव किती नीतिमान आहे आणि आपण किती अनितिमान लोक आहोत, नाही का? अध्याय 1 ते 3 मध्ये त्याने दाखवलेलं आहे. आणि आपण आपली अनितीची कृत्य घेऊन देवासमोर कधीच नीतिमान म्हणून उभे राहू शकणार नाही. आणि मग असं असताना देवाने आपल्याला तसं सोडून दिलं का? तर बिलकुल नाही. तर त्याने ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल केलेलं आहे, नाही का? आणि मग आता आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत ख्रिस्तामध्ये. आपण निर्दोष घोषित करण्यात आलेलो आहोत. तर मग आता आमचं जीवन कसं असायला पाहिजे? जे देवाचं नीतिमत्व जे प्रगट झालं म्हटलेलं आहे, आणि आता ते नीतिमत्व विश्वासणाऱ्यांद्वारे प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, नाही का? आणि त्याबद्दलच पौल आता इथं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. विशेष करून या संदर्भाकडे आपण लक्ष देत असताना काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. सगळ्यात अगोदर संपूर्ण जर आपण पत्राबद्दल विचार केला, तर पहिला अध्याय, पहिला जो भाग आहे अध्याय 1 वचन, अध्याय 1 आणि अध्याय 1 ते अध्याय 3 वचन 20 पर्यंत हा पहिला भाग आहे, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की कशा प्रकारे मनुष्य जो आहे, जे नीतिमत्वाची देव मागणी करत आहे, त्या नीतिमत्वासाठी उणे पडलेला आहे, त्याच्याकडे ते नीतिमत्व नाहीये, नाही का? त्याच्याबद्दल पाऊल अध्याय 1 ते 3 वचन 20 पर्यंत दाखवतो, नाही का, जे आपण सगळ्यात सुरुवातीला आपण शिकलो. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तिथं आपल्याला पाहायला भेटतं की जरी मनुष्य स्वतः ते नीतिमत्व कमवू शकत नाही, ते नीतिमत्व स्वतःच्या कर्माने ते येऊ शकणार नाही. आणि म्हणून देवासमोर प्रत्येक तोंड बंद झालेलं आहे आणि प्रत्येक जीभ ती पूर्णपणे बंद होईल म्हणे, नाही का? तर मग नक्कीच का बरं? कारण मनुष्याकडे स्वतःचं नीतिमत्व नाहीये. आणि मग आपल्याला एका बाहेरच्या नीतिमत्वाबद्दल शिकायला भेटतं, जे नीतिमत्व खुद्द देव देतो, नाही का? आणि त्याबद्दलच मग अध्याय 3 वचन 21 ते अध्याय 5 पर्यंत तिथं आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं नीतिमत्व प्रगट झालेलं आहे. आणि देवाचं नीतिमत्व कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि किती अद्भुत रीतीने देवाने आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. ही कायदेशीर भाषा आहे, नाही का? नीतिमान ठरवण्यात आलेलं म्हणजे आपण दोषी होतो त्या न्यायाधीशापर्यंत समोर, परंतु आता आपला दोष कुणावर तरी लादण्यात आलेला आहे. आणि पहा, त्याने आपली शिक्षा भोगलेली आहे. आणि सर्व
जो न्याय होता त्या न्यायाचं जे म्हणतो ना आपण ती जी मागणी आहे ती सर्व त्याने पूर्ण केलेली आहे. आणि आता ती किंमत जी आपण चुकायला पाहिजे होतं, ज्यासाठी आपण पूर्णपणे अपात्र होतो, ती आपल्या जागी कोणीतरी चुकवलेली आहे. आणि म्हणून आता आपण त्या किमतीमुळे आणि त्या कार्यामुळे आता आपण निर्दोष घोषित करण्यात आलेलो आहोत. आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. आणि ते कार्य कोणी केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि मग तोच मुद्दा पौल अध्याय 3 वचन 21 ते अध्याय 5 मध्ये हाताळतो. त्यानंतर अध्याय 6 ते 8 मध्ये पुढे आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने हे जे नीतिमत्व आहे, जे देवाने त्याच्या प्रिय पुत्राठाई प्रगट केलेलं, त्याच्या प्रिय पुत्राचं नीतिमत्व जे आपल्या खात्यात त्याने बहाल केलेलं आहे आणि त्याची तो मागणी करतो नाही का, त्या नीतिमत्वाबद्दल विचार करत असताना 6 ते 8 अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की मग आपल्याला त्या नीतिमत्वामध्ये आपण कसं चालू शकतो नाही का. आणि आणि मग त्या नीतिमत्वामध्ये चालणं म्हणजे काय आणि त्यासाठी कसं देव आपल्याला त्याची कृपा पुरवितो. आणि मग अनेक जुन्या करारातील उदाहरणे घेऊन तिथं आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. पुढे मग आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 12 पर्यंत, विशेष करून आपण पाहतो अध्याय 12 ते 16 मध्ये येतो. तर तिथं या शेवटच्या भागामध्ये मात्र आपल्याला पाहायला भेटतं की देवाची जी नीतिमत्वता आहे त्याच्या मुलांवर जी बहाल करण्यात आलेली आहे, आता ती प्रतिबिंबित होणं गरजेचं आहे त्याच्या मुलांमधून नाही का. आणि फारच अद्भुत रीतीने पॉल त्याबद्दलच आपल्याला अध्याय 12 ते 15 मध्ये मार्गदर्शन करत आहे. आता जे मी अगोदरही तुम्हाला सांगितलं नाही का, की ही जणू काही रूपरेषा आहे, आउटलाईन आहे रोमकरास नाही का. पहिला भाग अध्याय 1 ते 11 जो आपल्याला सैद्धांतिक गोष्टी नाही का, जिथं पाऊल काही महत्वाची तत्व शिकवतात अध्याय 1 ते 11 मध्ये. आणि मग आता जे तत्व शिकवलेले आहेत त्याने, त्या तत्वाच्या आधारे आता आपण कसं चालायला पाहिजे नाही का, तो व्यवहारिक उपदेश आपल्याला अध्याय 12 ते 16 मध्ये पाहायला भेटतो. आता पॉल जुन्या करारातील जर आपण अध्याय 12 जो आहे, जर त्याची सुरुवात पाहिली, वचन 1 आणि 2 जर वाचलं तर तिथून आपल्याला त्याच्या सुरुवातीबद्दल शिकायला भेटल. पहा अध्याय 12 वचन 1 आणि 2. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आता हे जे 2 वचनं आहेत, ते आपल्याला संपूर्ण जो भाग आहे, शेवटचा अध्याय 12 ते 16 या संपूर्ण भागाचं एक सारांश देणारी वचन आहेत. आणि विशेष करून इथं ज्या प्रकारे तो सुरुवात करतोय बघा, अध्याय 12 आणि वचन 1 मध्ये, की जिथं तो म्हणतो की म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ. आता इथं यज्ञ हा शब्द आहे नाही का. तर जुन्या करारातील जे अर्पण आहे किंवा जी जी यज्ञात्मक यज्ञ अर्पणाची जी प्रक्रिया होती नाही का, ती प्रतिमा किंवा ती जी शब्दावली आहे, त्याचा उपयोग करून पॉल आपल्याला व्यवहारिक जो उपदेश आहे तो करत आहे. आता जुन्या कराराबद्दल विचार करत असताना तो काय म्हणत आहे की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत नाही का. आणि पुढे तो म्हणतो की ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आध्यात्मिक सेवा आहे. विश्वासणाऱ्यांनी आपल्याला पाहायला भेटतं की विश्वासणारे या नात्याने ज्यावेळेस आपण विचार करतो, तर विश्वासणाऱ्यांनी देव ज्या नीतिमत्वतेची मागणी करतो नाही का, त्या नीतिमत्वतेकडे त्यांनी नाही का, म्हणजे अनिच्छेने किंवा नाही का, किंवा काहीतरी नाही का रडत कडत किंवा बिलकुल त्यांची इच्छा नाही अशा प्रकारे त्या नीतिमत्वतेचं त्यांनी पालन करू नये नाही का, किंवा तशा प्रकारे त्यांनी त्याच्याकडे पाहू नये. तर देवाने विशेष करून त्याच्या दयाळूपणाने नाही का,
आपल्यावर जे काही दिलेलं आहे त्याने, त्याबद्दल कृतज्ञ प्रतिसाद म्हणून आपण देवाच्या त्या परिपूर्ण कार्याकडे पाहायला पाहिजे. आणि म्हणून हा जो संदर्भ आहे तो कृतज्ञतेबद्दल बोलतो नाही का, आपली कृतज्ञता, की देवाने केलेलं कार्य जे आहे त्याबद्दल आपण नित्य धन्यवादित असतो. आणि म्हणून कृतज्ञता जो आहे तो या सेवेचा, पाऊल बोलत असलेल्या सेवेचा आधार आहे खऱ्या रीतीने, नाही का. आणि आपण कृतज्ञ असायला पाहिजे आपण, नाही का. आणि मग त्याबद्दलच पाऊल अध्याय 12 आणि वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो, नाही का. आता ज्यावेळेस आपण या संदर्भाबद्दल शिकतो, तर आपल्याला आणखी काय शिकायला भेटतं बरं. आता इथे यज्ञाबद्दल पाहायला भेटतं. आता यज्ञ हा जो शब्द आहे, आपल्याला माहित आहे की यज्ञ त्याबद्दल बोलत असताना जुन्या करारामध्ये ज्यावेळेस यज्ञ हा शब्द आपण पाहतो, तर प्राण्यांबद्दल, नाही का, प्राण्यांचं अर्पण त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि इथं आपण पाहतो की नक्कीच यज्ञ म्हणून प्राणी किंवा इतर वस्तू सादर करण्याऐवजी आपण स्वतःला सादर केलं पाहिजे, त्याबद्दल पौल इथं बोलत आहे. आणि म्हणूनच ज्या प्रकारे पौल अध्याय 6 मध्ये, नाही का, तशाच प्रकारची भाषा वापरतो. जर तुम्ही अध्याय 6 वाचला, नाही का, तर तिथं तुम्हाला तशाच प्रकारची भाषा पाहायला भेटल. जिथं पौल काय म्हणत आहे, की पहा, तर आता आपण काय म्हणावं, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. तर तशाच प्रकारची भाषा पॉल इथं मांडत आहे, वापरत आहे, नाही का. आपण ज्या जगात राहतो त्या जगाची वृत्ती, नाही का, तिचं वागणं, त्याची प्रथा ज्या आहे, त्या आपण बाजूला सारून, नाही का, देवाची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून सांगतो, या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. आणि देवाची इच्छा काय आहे, हे आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाची इच्छा काय आहे, की ज्यावेळेस आपण समजतो खऱ्या रीतीने. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस विशेष करून देवाने काय आमच्यासाठी केलेलं आहे, त्यावेळेस आपण ते समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला बारकाईने आपण देवाची इच्छा समजण्यास आपण नित्य तयार असतो, आतुर असतो. आणि आपण आनंदाने ती पूर्ण करण्यासाठी नेहमी तयार असतो, नाही का. तर पाऊल ज्यावेळेस अध्याय 12 आणि वचन 1-2 मध्ये तो बोलतो, तर काही गोष्टी तो बोलतो. विशेष करून वचन 1 पहा, तो म्हणतो, म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. बंधुजनो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवितो. म्हणून हा शब्द वापरला इथं. म्हणून हा शब्द आपल्याला अध्याय 1 ते 11 कडे घेऊन जातो, नाही का, की आतापर्यंत पौलाने काय शिकवलेलं आहे. आता नवीन भाग सुरू होत आहे, नाही का. आतापर्यंत अनेक गोष्टी पौल शिकवत आहे नेमकं, नाही का. तर तो जो भक्कम सैद्धांतिक भाग आहे, त्याची तो आठवण करून देतो, नाही का, की जिथं काही महत्वाची तत्व पौलाने शिकवलेले आहे. आणि आता तो काय करत आहे, आपल्या इच्छेला आव्हान करतो, की आता तुमची इच्छा काय आहे. देव आपल्याला त्याच्यासाठी जगण्याचा मार्ग निवडण्यासाठी बोलवतो, नाही का. आता आपण कोणासाठी जगायला पाहिजे, कारण देवाने जे अद्भुत कार्य आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्या ठायी केलेलं आहे, ते आपल्या कृतीतून प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. आणि म्हणून बंधूंनो हा शब्द वापरला, नाही का. तर इथे एक कौटुंबिक भाषा आपल्याला पाहायला भेटते, नाही का, की आपण ख्रिस्तामध्ये एक कुटुंब आहोत. पौल अशा प्रकारे पाहत नाही का, अरे मी तुम्हाला भेटलो नाही, किंवा नाही का, आता तुम्ही तर फार दूरचे आणि कोण कुठले आणि मी कशाला तुमच्याबद्दल विचार करू. पण पावलाला माहित आहे, ख्रिस्तामध्ये आपण सर्व, नाही का, बंधू भगिनी एक कुटुंबाचा भाग आहोत. आपला पिता एक आहे, आपला तारणारा एक आहे, नाही का. तारणाचं जे कार्य घडलेलं आहे ते एकच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. जरी आपण वेगवेगळ्या देहात आहोत, आपण जरी आपल्याला पाहायला भेटतं
की वेगवेगळं व्यक्तित्व जरी आहे, परंतु ख्रिस्तामध्ये आपण एक कुटुंब म्हणून बांधल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून पौल जो आहे तो म्हणतो, बंधूंनो. आता आपल्याला पाहायला भेटतं की तो तो जो सिद्धांत त्याने अगोदर सांगितलेला आहे, त्या सिद्धांताच्या प्रकाशात पौल जो आहे आता कशा प्रकारे आपल्या जीवनासाठी ते लागू करायचं आहे आणि त्यामध्ये आपण चालायचं आहे, त्याबद्दल पौल इथं विनंती करत आहे. आपल्याला पाहायला भेटतं की याबद्दल बोलत असताना जे मॉरिस आहेत देवाचे सेवक, ते म्हणतात की पौलाचा हा जो नमुना आहे पत्र लिखाणाचा, खूप सुंदर नमुना आहे तो. ते म्हणतात की तो अगोदर सिद्धांत शिकवतो आणि मग व्यवहारिक उपदेश तो करतो, नाही का, की आता आता तुम्ही काय करायला पाहिजे. आणि ही जी त्याची पद्धत आहे म्हणे, नाही का, ती अशा प्रकारची आहे जेव्हा तो हा नमुना वापरतो म्हणे, नाही का, की सिद्धांत अगोदर शिकवणं आणि मग व्यवहारिक उपदेश. तो ह्या नमुना मागचा उद्देश काय बरं? त्याचा उद्देश हाच आहे की ख्रिस्ती जीवन महान ख्रिस्ती सिद्धांतावर अवलंबून आहे. आपण त्या तत्वाला बाजूला ठेवून कधीच ख्रिस्ती जीवन जगू शकणार नाही. ख्रिस्ती जीवनासाठी ख्रिस्ती तत्व, ख्रिस्ती विश्वास सगळ्यात महत्वाचे बाब आहे. आणि म्हणूनच आपल्याला जी तत्व आहेत, जी 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 म्हणतो ना पायाभूत तत्व, ती योग्य रीतीने माहीत समजून घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण पाहतो की आपण जे ख्रिस्ती जीवन आहे ते जगू शकू. आपल्याला त्रैक देव कोण आहे खऱ्या रीतीने योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. देवाचं परिपूर्ण तारणाचं कार्य काय आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा, त्याचं कार्य काय आहे ते आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. वचनाबद्दल आमचा दृष्टिकोन काय आहे, पापाबद्दल आमचा दृष्टिकोन काय आहे, देवाची निर्मितीबद्दल आमचा दृष्टिकोन काय आहे, मंडळीबद्दल आमचा दृष्टिकोन काय आहे, नाही का, ख्रिस्ताचं पुन्हा येणं त्याबद्दल आमचा दृष्टिकोन काय आहे, आज ख्रिस्त स्वर्गात नाही का आहे आणि तो काय करत आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण विचार करतो, नाही का. आणि त्याबद्दल आपला जो दृष्टिकोन आहे, नाही का, तो आपल्या जगण्यावर प्रभाव पाडणार आहे. जर आपण इथं तत्वामध्ये चुकलो तर आपण कधीच योग्य रीतीने ख्रिस्ती जीवन जगू शकणार नाही. मुळात आपण ख्रिस्तापासून दुरावलेलेच असे असणार आहोत, नाही का. म्हणून तत्व जे आहेत, ख्रिस्ती तत्व, ख्रिस्ती विश्वास जो आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता पौल म्हणतो की तुम्हाला देवाच्या करुणामुळे, नाही का, तर करुणा, देवाची करुणा ज्यावेळेस इथं तो म्हणत आहे, तर करुणा म्हटल्यानंतर ही जी करुणा आहे ती समजण्यासाठी आपण अध्याय 1 ते 11 जर पाहिलं तर तिथं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला पाहिजे. का बरं आपल्याला देवाची जी करुणा आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण देवाची करुणा जी आहे ती समजून घेऊ, त्यावेळेस आपण खऱ्या रीतीने आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करू शकू. आपल्याला त्याच्याबद्दल योग्य जाण येणार आहे की देवाने आमच्यावर दया केलेली आहे, नाही का. देवाची करुणा अद्भुत आहे. देवाने आपल्याला हे करण्याची आज्ञा दिलेली आहे आणि आपल्याला ते करण्यासाठी, त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी तोच कृपा पुरवत आहे. आणि त्यासाठी देवाची करुणा जी आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. देवाची करुणा काय आहे, तर अध्याय 1 पासून तर अध्याय 11 पर्यंत आपण पाहतो की आपण ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविण्यात आलेलं आहे. तिथं आपल्याला देवाची करुणा पाहायला भेटते, कारण आपण अनितिमान होतो. देवासमोर आपण येऊ शकत नव्हतो, नाही का. आपण त्याच्या घरचे वारीस होण्यासाठी आपल्याला दत्तक घेण्यात आलेलं आहे. आता परराष्ट्रीय आणि यहुदी असा भेद राहिलेला नाही. आता ख्रिस्तामध्ये आपण त्याचे घरचे लोक झालेले आहोत, नाही का. तो आपला पिता झालेला आहे. आपण आता अब्रामाचे लेकर, अब्रामाचे संतान खरे, इस्रायल त्याचा एक भाग आपण झालेला आहोत, नाही का. त्यानंतर देवाची करुणा आपल्याला कुठं पाहायला भेटते, आपण नियमशास्त्राधीन नाही तर कृपेमध्ये आहोत. कारण नियमाद्वारे आपण नियमाचं पालन करण्यास अपात्र होतो. नियमशास्त्र आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देत आपण पाहिलेलं आहे, परंतु आता आपण कृपेमध्ये आहोत. आणि पहा की आपल्याला देवाची करुणेची आठवण करून देतं. आपल्यामध्ये ते त्याचा आत्मा वास करतो, नाही का, जो आपल्या अशक्तपणा सुद्धा हातभार लावतो. एवढंच नाही तर आपण ज्यावेळेस दुःखातून जातो, संकटातून जातो, त्या सगळ्या प्रसंगामध्ये तो आपल्याला त्याची कृपा पुरवितो. त्याचं अभिवचन आपल्या सोबत आहे नेहमी. देवाच्या निवडीमध्ये आपण उभे राहतो, नाही का, खात्रीने की त्याने आपल्याला निवडलंय त्याच्या त्याच्या कृपेने आणि तो आपल्याला राखणार आहे.
आणि एवढंच नाही तर भविष्याबद्दल नाही का येणाऱ्या गौरवाची सुद्धा आपल्याला खात्री या अध्यायामध्ये आपण पाहतो. देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीच दूर करू शकत नाही याबद्दल सुद्धा विश्वास आपल्यामध्ये आहे. आणि देव जो आहे तो विश्वसनीय आहे सर्व स्थितीमध्ये. आणि मग ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, तिथं आपल्याला देवाची करुणा पाहायला भेटते. आणि पॉल ज्यावेळेस म्हणतो की मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो, तर ह्या सर्व गोष्टी आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे नाही का. मंडळीला तो त्याची आठवण करून देत आहे की देवाची करुणा किती अद्भुत आहे बघा. आपण त्याच्यासमोर बिलकुल उभे राहण्यास पात्र नव्हतो. जुन्या कराराबद्दल विचार करत असताना जुन्या करारामध्ये पहा जाऊन की किती किती दुरावा होता. तरी इस्रायल लोक ते निवडलेलं राष्ट्र होतं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये दुरावा होता. ते प्राणी त्यांना कधीच देवासमोर उभे राहू देणार राहू देऊ शकले नसते. कारण ते प्राणी त्यांना कधीच नीतिमान ठरवण्यास पात्र नव्हते. तर याजकाने केलेली मध्यस्थी सुद्धा अपुरी होती. परंतु या सर्व गोष्टी एक छायारूप होते, एक सावली होती त्या परिपूर्ण याजकाची आठवण करून देणारे. ते अर्पण त्या परिपूर्ण अर्पणाकडे घेऊन जात होते. आणि ते सर्व निवास मंडप आणि जुन्या करारातील सर्व विधी आणि सर्व जी कृती होती ती वारंवार आणि वारंवार देवाच्या त्या महान करुणेची आठवण करून देत होती. की पहा त्या त्या कॅल्वरीच्या त्या टेकडीवर पहा तो ख्रिस्त येईल, तो माझा परमप्रिय पुत्र, त्याला वधण्यात येणार आहे. तो जो एकुलता एक, जो पित्याच्या उराशी असतो, तो देवाचा कोकरा म्हणून म्हटला जाईल नाही का. आणि त्याच्या ठाई आम्ही नीतिमान ठरवण्यात येऊ, दत्तक घेतले जाऊ. आम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर आता आमच्यावर कृपेचा वर्षाव त्याच्या ठाई झालेला आहे. त्याच्याद्वारे आपल्याला देवाचा आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे. आता आपल्यासाठी आपलं जे ओझं होतं आता ते हलकं झालेलं आहे. आता आता आपल्याला देवाच्या प्रीतीपासून कुणीच दूर करू शकत नाही. कारण ख्रिस्ता ठाई आपल्यावर त्याने ती प्रीती केलेली आहे. तर किती अद्भुत आहे देवाची करुणा बघा. आणि मग या देवाच्या करुणेच्या प्रकाशात जी भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ या सर्व काळामध्ये त्याची करुणा त्याने फार अद्भुत रीतीने आपल्यावर केलेली आहे नाही का. तर त्याबद्दलच पाऊल आठवण करून देतो की त्याच्या प्रकाशामध्ये तो म्हणतो की मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही तुमची शरीरे, आपली शरीरे आपण जिवंत यज्ञ म्हणून समर्पित करावी. तर जिवंत यज्ञ ज्यावेळेस आपण त्याबद्दल विचार करतो तर ही जी कल्पना आहे ही कल्पना याजकीय सेवेशी जोडलेली आहे. याजकीय सेवेची ते आठवण करून देतं नाही का. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर बोलायचं झालं तर आपली शरीर जणू काय त्या देवाच्या विधीवर आणली जातात नाही का. कारण ज्यावेळेस आपण या बलिदानाबद्दल, यज्ञाबद्दल आपण विचार करतो तर आपल्याला त्याचीच आठवण करून देतं नाही का. आणि इथं ज्यावेळेस शरीर म्हटलेलं आहे तर इथं पॉल फक्त देहाबद्दल नाही विचार करत, तर इथं संपूर्ण अस्तित्वाचा संदर्भ येत आहे. इथं आपला जीव, आत्मा आणि शरीर या सर्व गोष्टींबद्दल पॉल इथं मार्गदर्शन करत आहे नाही का. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हणतो की तुमची शरीर आहे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. सर्वस्व ज्याबद्दल पॉल बोलत आहे नाही का, ते प्रत्येक आपल्या शरीरात आपल्याला पाहायला भेटतो. जो जीव, आत्मा नाही का, ज्याद्वारे आपण पाहतो की आपण जिवंत आहोत आणि या देहात आपण आहोत नाही का. आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भाग सर्वस्वाद्वारे पौलाला तेच म्हणायचंय नाही का की देवाला आपण यज्ञ म्हणून समर्पित करावी. आता यज्ञ नाही का, हा शब्द ग्रीक लोकांसाठी पण नवीन नव्हता आणि यहुदी लोकांसाठी पण नवीन नव्हता. कारण यहुदी लोकांमध्ये सुद्धा अर्पणाबद्दल आपण पाहतो यज्ञ म्हटल्यानंतर. आणि ग्रीक लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे विचार होते नाही का. आणि म्हणून त्या दोघांसाठी पण हे विचार नवीन नव्हते नाही का. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की नक्कीच ग्रीक जे होते त्यांनी कधी देवाला आपले शरीर सादर करण्याचा त्यांनी विचार केला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते वेगवेगळ्या प्रकारे अर्पण करायचे. पण शरीर देवाला का अर्पण करू शकत नाही, समर्पण करू शकत नाही. कारण ग्रीक लोक अशा प्रकारे विचार करायचे की शरीर जे आहे ते ते वाईट आहे, ते दुष्ट आहे, ते आध्यात्मिक नाही.
आणि विशेष करून फक्त आत्मा चांगला आहे आपला, आणि म्हणून या शरीराची देव काय पर्वा नाही करत, शरीराचं काही होऊ त्याला त्याच्याशी काही घेणं नाही, तुमचा आत्मा महत्वाचा आहे फक्त. आणि पॉल इथे दाखवत आहे की देवाला आपल्या शरीराची सुद्धा काळजी आहे, आणि देव आपल्या शरीराबद्दल सुद्धा आपला झाडा घेणार आहे. का बरं? कारण ख्रिस्त आपल्या पूर्ण व्यक्तित्वासाठी आलेला आहे. बरोबर. तो फक्त आपला आत्माच वाचवण्यासाठी आलेला नाही. नक्कीच आपण अजूनही या पापी देहात आहोत, परंतु लक्षात घ्या, यातून सुटून एक दिवस असा येणार आहे की जिथे आपल्याला गौरवी शरीर प्राप्त होईल, नाही का? आपल्याला पवित्र शास्त्र त्याची महान आशा देतं, आपल्याला त्याची आठवण करून देतं, ज्यावेळेस ख्रिस्त महान वैभवाने येईल. आणि आपल्या शरीराबद्दल सुद्धा देव किती काळजी घेतो आणि किती विचार करतो, त्याबद्दल पहिले करिंथकरास पत्र 6 अध्याय 20 मध्ये आपण पाहतो की तिथं सांगितलंय की पहा, देवाने आपलं शरीर जे आहे ते विकत घेतलेलं आहे, नाही का? त्याचा अनमोल रक्त सांडून त्याने आपल्याला विकत घेतलेलं आहे. म्हणून म्हणजे तुम्ही स्वतःचे नाही तर देवाचे आहात म्हणे, त्याचे आहात म्हणे, जो तुमच्यामध्ये वास करतो, देवाचा आत्मा त्याच्या आत. ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने तुम्ही विकत घेतलेले आहात मोलाने. आणि म्हणून मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की जिवंत यज्ञ, त्याबद्दल तो बोलतो, नाही का? फक्त यज्ञ नाही, तर जिवंत यज्ञ म्हटलेला. आता पहिल्या शतकातील आपण पाहिलं, जे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यहुदी आणि यहुदी इतर लोकांना याबद्दल माहिती होते, नाही का, यज्ञाबद्दल. पण जिवंत यज्ञ काय आहे? आपल्याला पाहायला भेटतं की वेदीवर जातं आणि तरी सुद्धा जिवंत राहतं, नाही का? आणि त्याला जिवंत यज्ञ म्हटलेलं आहे. आणि आणि ते अगदी 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 नाही का, ते कधी मरत नाही, अशा प्रकारे आपण तिथं पाहतो, नाही का? आणि पॉल म्हणतो की काय तो जिवंत यज्ञ आहे, तुमची शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून. ग्रहणीय यज्ञ, तुम्हाला माहितीये का, ग्रहणीय यज्ञ हा जो शब्द आहे ना, जर आपण जुन्या करारामध्ये बारकाईने पाहिलं तर इथं आपण पाहतो की ग्रहणीय यज्ञ हा शब्द आपल्याला अम, होमार्पणाची आठवण करून देतात. जर तुम्ही अ, निर्गम किंवा लेविय, विशेष करून लेवियचं पुस्तक जर वाचलं, तर अध्याय 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं होमार्पणाबद्दल सांगितलं, नाही का, की जेव्हा होमार्पण करशील म्हणे, प्रभू सांगतो की त्यावेळेस काय करायचंय की तू नर अर्पावा, आणि तो काय असावा म्हणे, निर्दोष असायला पाहिजे, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की अनेक गोष्टी सांगितल्या तिथं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो जो नर जो प्राणी असणार आहे, किंवा तो जो सांगितलेला आहे, तो कसा पाहिजे, दोषहीन पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसलेला, नाही का? कोणताही नाही का, तो आढळून असावा. आणि इतकी काळजी घेतली की तो, आहे का, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव नसावी, अशा प्रकारचा तो असावा. आणि म्हणून पहा, लेवी अध्याय 1 जर आपण पाहिला, तर तिथं काय सांगितलेलं आहे, तिथं प्रवेश आपल्याला पाहायला भेटतं, देव मोशेला म्हणतो, नाही का, दर्शन मंडपामधून की इस्रायल लोकांना तो असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील, तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडे मेंढरे हातला अर्पावा म्हणे. आणि मग तो काय म्हणतो, गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा, दोषहीन नर अर्पावा. आणि मग पुढे आपण पाहतो वचन 10 मध्ये आपण येतो, तिथे काय सांगितलं, शेरडा मेंढरातले मेंढरातले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. दोषहीन म्हटलेला आहे, निर्दोष म्हटलेला आहे, नाही का? पण जर त्यात काही दोष असेल, तो लंगडा किंवा आंधळा असेल, किंवा काही गंभीर दोष असेल, तर तो तुमचा देव परमेश्वर याला तुम्ही अर्पण करू नये म्हणे, अनुवादाच्या पुस्तकामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मग पुढे त्याच वचनामध्ये विशेष करून वचन 9 मध्ये, लेवी अध्याय 1 आणि वचन 9 मध्ये काय सांगितलेलं आहे की पहा, तिथं सांगितलंय की तो जो पशु आहे, त्याची आतडी, त्याचे पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने त्या सगळ्यांचा वेदीवर होम करून ते अर्पावे. ते परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. आणि सुवासिक हव्य, तोच शब्द आपल्याला वेगळ्या प्रकारे पाऊल जो आहे रोमकाराच्या पत्रामध्ये वापरत आहे, आणि तो म्हणजे काय, ग्रहणीय यज्ञ.
ग्रहणीय यज्ञ बघा, सुवासिक हव्य, अगदी त्याच्याशी मिळता जुळता हा शब्द आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की सुवासिक हव्य म्हणजे देवाचं समाधानकारक असं अर्पण, त्याची ते जाणीव, आणि देवाला संतोष देणारं अर्पण, त्याची ते जाणीव आहे नाही का करून देणारं. आणि मग पौलाच्या मनात ते आहे होमार्पण. आणि आपल्याला पाहायला भेटतं जिथं, ज्यामध्ये आपण पाहतो की संपूर्ण यज्ञ त्या प्रभूसाठी देण्यात येत आहे. आणि आपण पाहतो की सर्व गोष्टीबद्दल विचार करत असताना काही इतरही जी अर्पण होती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अन्नार्पण पण होतं नाही का. जर तुम्ही लेवीचं पुस्तक जर वाचलं तर तिथं तुम्हाला शिकायला भेटेल नाही का. अन्नार्पण, त्याच्यानंतर शांतार्पण होतं, पापार्पण होतं नाही का. तर अशी ही जी अर्पणं आहेत, दोषार्पण होतं नाही का. पण या सर्व अर्पणांमध्ये जर होमार्पणाबद्दल आपण विचार केलं तर याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण होतं नाही का. कारण इतर अर्पणांबद्दल विचार करत असताना त्या अर्पणांमधून, काही अर्पणांमध्ये देवाने त्या अर्पणातील काही गोष्टी ज्या आहेत ते याजकांचा वाटा म्हणून त्याने ठेवलेले होते, त्यातून ते खाऊ शकत होते, त्यांचा सुद्धा त्यातील भाग होता. परंतु होमार्पणामध्ये अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे बोललं गेलं नाही, केवळ देवासाठी आहे, हे देवाचं आहे पूर्णपणे नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ते अर्पण जे आहे कोणा प्राण्याचं नाही म्हणत पाऊल, किंवा कोणत्या पशु पक्षीचं नाही म्हणत, तर तो म्हणतो की तुमची शरीरे, तुमचं व्यक्तित्व, तुमचं सर्वस्व आता देवाला समर्पित करणं गरजेचं आहे. त्याने केलेलं कार्य, त्याच्या वचनाला आपण पूर्णपणे समर्पित होणं गरजेचं आहे. आणि मग तो म्हणतो ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. काय म्हणतो तो? ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आध्यात्मिक नाही का हा शब्द इथं वापरलाय. आणि विशेष करून जर तुम्ही मूळ अर्थ जर पाहिला तर तशाच प्रकारचा जो शब्द आहे तो आपल्याला पहिले पेत्र अध्याय 2 आणि वचन 2 मध्ये पाहायला भेटतं नाही का, की जिथं प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखी वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. मग आध्यात्मिक सेवा म्हणजे काय आहे आणि कशा प्रकारे होऊ शकते, तर मग त्याचं उत्तर आपल्याला पेत्राच्या पत्रामधून पाहायला भेटतं नाही का. ती म्हणजे देवाच्या वचनानुसार आपलं जे जीवन आहे देवाची उपासना करणार त्या प्रकारे आपण जगतो नाही का, देवाच्या वचनानुसार. आणि देवाच्या वचनात जे सांगितलं त्याप्रमाणे आणि त्या प्रकारे सांगितलंय की ती एक आध्यात्मिक सेवा आहे. नक्कीच जुन्या करारामध्ये एक सावली म्हणून आपल्याला पाहायला भेटतं, अं, जे प्राण्यांचे अर्पण होते. पण आपण पाहतो की खऱ्या रीतीने ते अर्पण त्या परिपूर्ण अर्पणाकडे बोट दाखवित होतं. आता ते परिपूर्ण अर्पण आलेलं आहे आणि पहा ते अर्पिला गेलेलं आहे एकदाच सार्वकालिकतेमध्ये. आणि तो ख्रिस्त जो देवाचा परिपूर्ण कोकरा, त्याचा अनमोल रक्ताने आता त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेला आहे. आता कोणत्याही प्रकारे आपल्याला अ, अशा अर्पणाची गरज नाही, परंतु ख्रिस्तामध्ये आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. तर आता आपलं जीवन स्वतः आपण ते यज्ञ म्हणून, ती सेवा म्हणून आपण पूर्णपणे देवाच्या कार्यासाठी, देवासाठी समर्पित करणं गरजेचं आहे नेहमी. मग तुम्ही म्हणाल की अरे कशा प्रकारे आम्ही ही सेवा करू शकतो. कदाचित आपल्यातील कुणी देवाच्या वचनाची घोषणा करत असेल, कुणी मंडळीमध्ये कुणाला देवबापाने आर्थिक दृष्ट्या सेवा करण्यासाठी उभा केलेला आहे. कुणी एकमेकांवर दया करतं, कुणी बोध करतं नाही का. कुणी पाहुणचार करण्यामध्ये पुढे असतं, कुणी नाही का चर्चमध्ये, मंडळीमध्ये अरेंजमेंट करणं, सर्व व्यवस्था पाहणं, त्यामध्ये कार्य करतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण आपण आपलं समर्पण त्या सेवेसाठी करतो नाही का. आणि आपण त्यासाठी झटतो. आणि ती जी सेवा आहे त्याबद्दल विचार करत असताना त्यागपूर्ण सेवा आहे. आणि त्या त्यागपूर्ण सेवेचं क्षेत्र, पहिलं क्षेत्र म्हणजे देवाने आपल्याला सेवेसाठी दिलेल्या ज्या आध्यात्मिक कृपादान आहेत, ती कृपादानांचा आणि त्या सामर्थ्याचा उपयोग करणं. आणि प्रत्येक कृपादान जे आहे ते अशा प्रकारे
त्याचा उपयोग होणं, की ज्याद्वारे देवाची सेवा होईल आणि इतरांनाही ते लाभदायक असणार आहे, नाही का? आणि त्याच्याबद्दलच आपण पुढे पाहतो, जिथं आता पौल जो आहे तो रोमकरास पत्रामध्ये अध्याय 12 मध्ये विशेष करून त्या कृपादानांची लिस्ट देतोय समोर. आणि तो आता थोडक्यात कशा प्रकारे आपण देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून स्वतःच समर्पण करू शकतो आणि ती जी आध्यात्मिक सेवा आहे ती करू शकतो. तर त्यासाठी देवाने आपल्याला तसं सोडून दिलेलं नाही, त्यासाठी त्यांनी कृपादान सुद्धा दिलेले आहे. तर त्याद्वारे आपण पाहतो की त्या त्या त्यागपूर्ण सेवेचं पहिलं क्षेत्र काय आहे, देवाने जी कृपादान आपल्याला दिलेली आहे त्याचा देवाच्या सेवेसाठी उपयोग करणं. आणि पहा, त्याद्वारे इतरांना सुद्धा मंडळीतील लोकांना ते लाभदायक असणार आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ती कृपादानं काय आहेत. तर जर अम, तुम्ही जर पुढं पाहिलं अध्याय 6, अध्याय 12 आणि वचन 6 पासून पुढे पाहिलं तर तिथं लिस्ट दिली त्याने, नाही का? तर म्हणे कृपादानाप्रमाणे तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, नाही का? ईश्वरी संदेश सांगणे, नाही का? आणि जो ज्याला ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात तत्पर असावे, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावे. पाहिलं? तर ज्यावेळेस आपण याबद्दल बोलतो आणि पॉल ज्यावेळेस बोलत आहे की तुमचं शरीर देवाला, नाही का, ग्रहणी यज्ञ म्हणून तुम्ही समर्पित करा. आणि मग पुढे त्याला जोडून मग तो काय करत आहे की ख्रिस्ती आपण पाहतो की खऱ्या रीतीने देवाने दिलेले जी कृपादान आहे त्याचा उपयोग या सेवेसाठी कसा होऊ शकतो, नाही का? अनेकांना फक्त पुष्कळदा, नाही का, की शिकवायला आवडतं की नाही मला देवाने हेच दिलेलं आहे, नाही का? पुष्कळांना वाटेल तसं. किंवा अनेकांना फक्त एकाच गोष्टीबद्दल वाटतं की नाही मला हेच देवाने दिलं असावं. परंतु कदाचित तुम्हाला देवाने कोणत्या प्रकारचं कार्य करण्यासाठी मंडळीमध्ये तुम्हाला पाचारण केलेलं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने झटतो. आणि म्हणूनच पौल त्याबद्दल सुद्धा बोलतो आणि देवाने कृपादान दिली त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की पौल त्या कृपादानाचे काही तोटे सुद्धा दाखवत आहे इथं. का बरं? कारण काही लोक त्याच्यामध्ये घमंड करतात, नाही का? आमच्याकडेच आहे, कारण करिंथीतील मंडळीमध्ये तशाच प्रकारे चालू होतं. आणि म्हणून पाऊल त्याबद्दल आठवण करून देतो सुरुवातीलाच, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका म्हणे. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना म्हटलेलं पाहिलं. तर काही तोटे सुद्धा होते की नाही मला, नाही का, मी जर काहीतरी पुढे येतो, मी बोलतो, तर नाही तो काहीतरी मोठा आहे. अरे मग तो पुढच्या चेअरवर बसला तो काहीतरी मोठा आहे. आणि तो, नाही का, तिकडे बसलेला आहे आणि तो फारच हे आहे, तो तसा आहे, तो खूप मोठा आहे, नाही का? नाही नाही नाही, बिलकुल नाही. अगदी मंडळीत येऊन झाड झूड करणारा तिथपासून तर पुलपीटवर उभा राहणारा त्या प्रत्येकाकडे पाहत असताना आपल्याला पाहायला भेटतो देव एकाच नजरेने पाहतो. आपण सर्वजण मंडळीचा एक भाग आहोत. आणि म्हणूनच पाऊल तशाच प्रकारची भाषा इथे वापरत आहे. वचन 4 मध्ये तो कोणत्याही प्रकारे इथं दर्जा नाही सांगत. तो काय म्हणतो की कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. हात जर म्हटला की मला पाहायचंय, मला डोळ्याचं कार्य करायचंय, मी माझं कार्य करणारच नाही. पाय जर म्हटला की नाही मला मला चालायचंच नाही, मला हाताचं कार्य करायचं, नाही का? किंवा पूर्ण शरीर फक्त डोळा असतं, पूर्ण शरीर फक्त हातच असतं, किंवा पूर्ण शरीर फक्त पायच असतं, कसं वाटलं असतं? नाही, वेगवेगळे अवयव आहेत आणि ते संपूर्ण अवयव एका शरीरात जडले गेलेले आहेत आणि त्याद्वारे एक शरीर आपल्याला पाहायला भेटतं उभं राहतं. त्या शरीरासाठी मस्तक तितकंच महत्वाचं आहे, त्या शरीरासाठी हात तितकेच महत्वाचे आहे, पाय तितकंच महत्वाचे आहे.
आणि प्रत्येक अवयव ज्याच्या त्याच्या परिमाणाने कार्य करतं आणि ते प्रत्येक कार्य शरीरासाठी पोषक ठरणार आहे. बरोबर की नाही? तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस सेवेबद्दल विचार येतो, तर ती कोणत्याही प्रकारची सेवा असू द्या, त्याच तत्परतेने पॉल म्हणतो की तुम्ही करा, नाही का? त्याच तत्परतेने, त्याच तत्परतेने, नाही का? आणि मग अनेक प्रकारची इथं कृपादान आहे, तुम्ही ते घरी गेल्यावर वाचू शकता. मग या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर वचन 9 पासून अध्याय 12 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जो जीवित क्रम आहे खऱ्या रीतीने ख्रिस्ती जीवित क्रम, त्याबद्दल पॉल अध्याय 12 वचन 9 ते 21 मध्ये तो मार्गदर्शन करतो. आणि हा जो अध्याय आहे तिथं संपतो. आता तो अनेक गोष्टी बोलतो आणि मग तो आता आपलं लक्ष, मंडळीचं लक्ष एका महत्वाच्या सत्याकडे वेधून घेतो. आणि तो म्हणजे काय, की बंधुप्रेम, नाही का? आणि तो काय म्हणत आहे की प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिटकून राहा, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेह भाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. तर हा जो संदर्भ आहे, आता इथं इतरांसोबतच जे आपलं नातं आहे, मंडळीतील व्यक्तीसोबतच, त्याबद्दल तो बोलत आहे. कधीच कुणाला, नाही का, हा कोणीतरी मोठा आहे ना, हा कोणीतरी लहान आहे, नाही का, त्याच्या 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 कपड्यावरून, त्याच्या कोणत्या नाही का, त्याच्या कोणत्या दिसण्यावरून किंवा त्याच्या कोणत्या गोष्टीवरून आपण कधीच, नाही का, उच्च नीच किंवा अशा प्रकारचा दर्जा करू शकत नाही. कारण मंडळीमध्ये आपण बांधल्या गेलो आहोत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेह भाव दाखवा म्हटलेला आहे. आणि एकमेकांना आदराने आपल्यापेक्षा थोर माना म्हटलेला आहे. आणि त्याबद्दलच पॉल रोम येथील मंडळीला आठवण करून देतो की एकमेकांसोबतच नातेसंबंध आपण कशा प्रकारे ठेवणं गरजेचं आहे. आणि तो एक सेवेचा भाग आहे. तो आध्यात्मिक सेवेबद्दल बोलत आहे बघा. आणि मग त्यातील पहिलं क्षेत्र तो काय मानतो बरं, की देवाने दिलेली कृपादान. मग पुढे आणखी येत असताना त्याचा उपयोग आपण देवाच्या सेवेसाठी करतो. आणि त्यासोबतच मंडळीतील आपल्या एकमेकांना, बंधुवर्गांना ते लाभदायक होतात. जर आपल्याला पाहायला भेटतं, उदाहरणार्थ जर जो जो व्यक्ती आहे, ज्याला देवाने नाही का, दान धर्म करण्यासाठी देवाने पाचारलेला आहे आणि तो करू शकतो फार, नाही का, प्रभावीपणे. आणि मग तो कोणत्याही प्रकारे मंडळीतील एखादा भाऊ आहे, उदाहरणादाखल सांगत आहे मी, जर तो अशक्त आहे, तो जर दुर्बळ आहे, तर तो भाऊ त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो. मंडळीमध्ये सेवेसाठी लागणाऱ्या गरजा ज्या आहेत त्यासाठी तो पूर्ण करतो. कोणी दया करणारा आहे, ते दया करतात, नाही का, एकमेकांवर बोध करतात. कोणी निराश आहे तर त्यांना ते नेहमी आशा देण्याचा प्रयत्न करतात, नाही का. आणि देवाच्या वचनाकडे ते आपल्याला नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुढे अध्याय 13 मध्ये येत असताना आता सेवेचा एक भाग आध्यात्मिक सेवा म्हणून लक्ष केंद्रित करत असताना पौल जो आहे आता आणखी पुढे जाऊन अधिकाऱ्यांबद्दल बोलतो, नाही का. आणि तो सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं मांडत आहे, ती म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचा अधिकार असू द्या, तो अधिकार नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या आध्यात्मिक सेवेचा हा एक भाग आहे, की कोणत्याही प्रकारचा तो अधिकार असू द्या, तो अधिकार सर्व अधिकारी देवाने नियुक्त केलेला आहे. आणि म्हणूनच इथं आपल्याला पाहायला भेटतं रोमकरास पत्र अध्याय 13 वचन 1 मध्ये, प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. पुष्कळदा आपल्याला कठीण जाते, नाही का. पण शासन व्यवस्था देवाने नेमलेली आहे. आणि आपण काय करतो, ते जे नियम आहेत त्याचं पालन आपण करतो. आणि त्याद्वारे सुद्धा देवाचं गौरव होतं, नाही का. कारण जो सर्वाधिकारी देव आहे
त्याने ती नेमलेली आहे. आता कुठपर्यंत आपण ती जी शासन व्यवस्था आहे आणि ते जे अधिकार आहे त्याच्या अधीन राहू शकतो, जोपर्यंत ते देवाच्या वचनाला कोणत्याही प्रकारे डाग आणत नाही, नाही का त्या गोष्टी. तोपर्यंत आपल्याला त्यांच्या अधीन राहायचं. जरी त्रास असेल, पुष्कळदा आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला असे काही अधिकारी भेटतात, की जे फार त्रासदायक होतात, नाही का? आणि फार वाईट वाटतं आणि फार आपण विटून जातो, की नाही, अरे हा जो अधिकारी खूप वाईट आहे आणि मला याचं ऐकायचंच नाही, मला खूप राग येतो. नाही, नाही, बिलकुल नाही. देवाने दिलेला अधिकारी आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की देव त्या सर्व प्रसंगाद्वारे आपल्याला घडवतो. पण कुठपर्यंत आपण ऐकतो, कुठपर्यंत आपल्याला अधीन राहायचं आहे, जोपर्यंत तो देवाच्या वचनाला डाग आणत नाही, जोपर्यंत देवाच्या वचनाला जर काही तिथं विरोधात्मक गोष्टी आहेत आणि तो करायला सांगत आहे, जे देवाच्या वचनाला विरोध करणार आहे, तर तिथं मात्र आपण खंबीरतेने उभं राहतो आणि देवाचं वचन जे आहे त्याचं समर्थन आपण करतो, नाही का? तर दोन्ही गोष्टी आपल्याला इथे शिकायला भेटतात. पुढे 8 ते 10 मध्ये, अध्याय 13 आणि वचन 8 ते 10 मध्ये तो पुढे आपल्याला आणखी शिकवितो बंधुप्रेमाबद्दल. तो म्हणतो की एकमेकावर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. आता इथं जो आहे ना, पाऊल एक तर्कवाद करत आहे आणि इथं पाऊल काय करत आहे, की ज्या आज्ञा आहेत, जुन्या करारातील ज्या ज्या आज्ञा आहेत, नियमशास्त्राचं जे हृदय आहे, जे ख्रिस्ताने प्रगट केलं, आपल्याला पाहायला भेटतं शुभवर्तमानामध्ये, की पहा, तो आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने तू काय कर, प्रीती कर, आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करतो. म्हणतो की ही सगळ्यात मोठी आज्ञा काय? देवावर प्रीती करणं. आणि त्यासारखी दुसरी कोणती आहे म्हणे? शेजाऱ्यावर प्रीती करणं. आणि ही दुसरी आज्ञा आता पौल घेत आहे आणि त्या आध्यात्मिक सेवेचं एक महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की पहा, ही एक महान आज्ञांमधील ही सगळ्यात महत्वाची आज्ञा आहे, की आपल्या भावावर प्रीती कर. आणि भावावर प्रीती करणं किती महत्वाचे आहे मंडळीमध्ये, एकमेकावर प्रीती करणं ही किती महत्वाची बाब आहे, त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं, नाही का? आणि योहान त्याच्या पत्रामध्ये त्याबद्दल बोलत असताना म्हणतो, की जर एखादा बंधू जो आहे, तो म्हणतो की मी देवावर प्रीती करतो आणि जर आपल्या बंधूचा द्वेष करतो म्हणे, तर तो काय करत आहे? तो स्वतःला फसवत आहे म्हणे, नाही का? तो स्वतःला फसवत आहे. तर नक्कीच त्याबद्दल सुद्धा आपल्याला पवित्र शास्त्र जे आहे ते अगदी स्पष्ट करतं, नाही का? कारण इथं काय सांगितलंय, की तू नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे म्हणे. आपल्या बंधूवर प्रीती करणं, एकमेकावर प्रीती करणं, आणि त्याबद्दल तो बोलतो. मग पुढे जाऊन आणखी आपल्याला पाहायला भेटतं, की आणखी एक महत्वाची गोष्ट पॉल शिकवितो आणि ते म्हणजे काय, की पहा, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. आणि तो म्हणतो, रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्यात साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामसक्तीत, कलहात व मत्सरात नसावे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा व देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. किती अद्भुत आहे बघा. पाऊल या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या प्रकाशामध्ये तो पुन्हा येणार आहे. तो दिवस जवळ आलेला आहे, तो म्हणतो. आणि म्हणून तुमचे योग्य वर्तन, नाही का, तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. त्याबद्दल तो अध्याय 13 आणि वचन 11 ते 14 मध्ये सांगत आहे. एकच एकच विषय घेऊन आपण पुढे जातो, नाही का, की जे देवाचं नीतिमत्व, ज्याच्यासाठी आपण अगोदर उणे पडलेलो होतो, आता ख्रिस्तामध्ये विश्वासाच्या द्वारे ते आपल्याला बहाल करण्यात आलेलं आहे. आता ते नीतिमत्व आपण कसं प्रतिबिंबित करू शकतो, या प्रश्नाची उत्तर आपल्याला अध्याय 12, 13, 14, 15, 16 हे अध्याय देत आहेत आणि तेच आपण वारंवार पाहत आहोत, नाही का? तर अध्याय 12 मध्ये सुरुवातीला म्हणतो की आपल्या शरीराचं अ, त्याला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पण करण्याद्वारे. मग हे कसं होऊ शकतं? तर त्यातील पहिलं क्षेत्र म्हणून तो म्हणतो की देवाने तुम्हाला कृपादान दिले, त्याचा उपयोग
मंडळीसाठी, देवाच्या कार्यासाठी होणं गरजेचं आहे. त्यानंतर मग तो बंधुप्रेमाबद्दल बोलतो, बरोबर. अ, आणि मग आपल्याला पाहायला भेटतो दुसऱ्या अध्यायामध्ये, तो म्हणतो की जे अधिकारी तुमच्यावर नेमलेले आहेत त्याबद्दल, बरोबर, अध्याय 13 मध्ये. मग पुढे येत असताना आपण पाहतो की अध्याय 14 वचन 1 ते अध्याय 15 वचन 3, यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट तो सांगत आहे, आणि ते म्हणजे काय, की पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का, मंडळीमध्ये असे काही भाऊ किंवा बहीण असतात, जे विश्वासामध्ये दुर्बळ असतात, नाही का, आणि त्याकडे पुष्कळदा काय केलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. आणि आणि त्यांना त्याच्यातच वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हा जो संदर्भ आहे ना, तो म्हणजे आपण ख्रिस्ताचे एक शरीर आहोत. आपण कुटुंबातील एक भाग आहोत, आणि म्हणून आपण जे आहे ते एकमेकांशी आपलं नातं कसं ठेवायला पाहिजे, नाही का? त्याबद्दल तो या संदर्भामध्ये बोलत आहे. बघा, वचन 1 म्हणतं, की जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा, पण शंका कुशंकाचा निर्णय लावण्याकरिता करू नका म्हणे. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो म्हणे, नाही का. आता खाण्यापिण्यावर न्याय आपण करू नये, कारण रोम येथील मंडळीमध्ये आपल्याला तशाच प्रकारची गोष्ट पाहायला भेटते, की कालांतराने ज्यावेळेस यहुदी लोक त्या रोम येथे पुन्हा आले, आपण पाहिलेलं आहे परिचयामध्ये, की ज्यावेळेस ते आले त्यांनी पाहिलं की अनेक परराष्ट्रीय लोकांचं जीवन बदललं गेलेलं आहे. आणि मग हे जे यहुदी लोक होते, त्यांचे जे 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 खाण्यापिण्याचे जे विचार होते, आणि हे जे परराष्ट्रीय होते, त्यांचे खाण्यापिण्याचे विचार यामध्ये फारच वेगळं पण होतं. त्यांची दिवस पाळण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवस ते पालन करत होते, तर हे वेगळे दिवस, हे शब्बाताचं पालन किंवा जे काही असेल, किंवा जो कोणता दिवस ते पालन करत आहेत आणि हे पालन करत नाहीत, आणि मग हे हे खातात आणि ते तर खात नाहीत, आणि मग ते असं करतात आणि ते तसं, अनेक प्रश्न त्यांच्या पुढे होते. आणि पॉल म्हणतो की नाही, तुम्ही त्या गोष्टी करत बसू नका म्हणून, नाही का. खाण्यापिण्यामध्ये तो म्हणतो की देवाचं राज्य नाही म्हणे खाण्यापिण्यात, नाही का. आणि कोणी त्याच्यावर न्याय करू नये, दिवस पाळणं किंवा खाणं पिणं, कारण तो जे काही करतो ते देवासाठी म्हणून करतो, नाही का. आणि म्हणून तो म्हणतो की कोणी स्वतःसाठी, आपल्यातील कोणी स्वतः करता जगत नाही, आणि कोणी स्वतः करता मरत नाही म्हणे वचन 8 मध्ये. कारण जर आपण जगतो तर प्रभू करता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला, की त्याने मेल्ल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. तर इथं एका महत्वाच्या गोष्टीवर पाऊल लक्ष केंद्रित करत आहे, की पहा, ख्रिस्ती म्हणून एकमेकांशी आपलं जे नातं आहे ते कशा प्रकारे आपण, नाही का, स्थिर जपून, किंवा ते तसंच कसं जोडून राहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पाहतो की काही गोष्टी वेगळ्या दिसतात, नाही का, काही विरोधाभास दिसतो मंडळीमध्ये, एक हा विचार करतो तर दुसरा तो विचार करतो, तर तुमचा तो विचार करणं तुम्हाला तुमच्या ऐक्यतेवर घाला करण्यास कारण होऊ नये, नाही का. तर पौलाला हे इथं म्हणायचे की आपल्या परिपक्वतेवर किंवा भिन्न विश्वासावर आधारित ज्या कोणत्या गोष्टी असावेत, नाही का, किंवा जे कोणत्या पद्धती असाव्यात, त्याद्वारे तुमच्या नातेसंबंधामध्ये, नाही का, खोट येऊ नये. तुमचं खाणं पिणं किंवा तुमचं दिवस पाळणं, ह्या गोष्टीपेक्षा महत्वाचं काय आहे, तुम्ही काय विश्वास ठेवता. आपण आपल्या स्वतःच्या समजुतीनुसार जगले पाहिजे. स्वतःच्या समजुतीनुसार म्हणजे त्याला ही इथं म्हणायचं आहे पौलाला, की नाही, जर एखादा तो खातोय, तर तो त्याच्यामुळं त्याला तू दोष लावू नकोस, नाही का. त्याचं हृदय काय आहे ते खऱ्या रीतीने ते समजणं गरजेचं आहे. ते प्रभूकडे आहे, नाही का. तो तारलेला आहे. आणि म्हणून तुमच्या कोणत्या कृत्यांमुळे आपण पाहतो की तुमच्या ऐक्यावर घाला होऊ नये. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे वापर करू नये ज्यामुळे दुसऱ्याला अडथळा येईल. त्याबद्दल सुद्धा पॉल आपल्याला पाहायला भेटतं, की पुढे तो बोलत आहे, आणि तो अनेक गोष्टी तिथं अ, तो स्पष्ट करत आहे. आपण इतरांना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे, नाही का.
इतरांसाठी आपण झटलं पाहिजे. म्हणूनच वचन 13 पहा, अध्याय 14. याकरिता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. आपण आपली शक्ती स्वतःच्या फायद्यासाठी न वापरता दुर्बलांची सेवा करण्यासाठी वापरली पाहिजे. आणि मग आध्यात्मिक सेवा काय आहे? तो अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने आपल्याला तो शिकवत आहे. आणि मग आपण पाहतो की 14व्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी तो स्पष्ट करतो. विशेष करून शेवटच्या भागामध्ये जर आपण पाहिलं, तर तो खाण्यापिण्याबद्दल बोलतो आणि तो अनेक गोष्टी तिथं स्पष्ट केल्यानंतर अध्याय 15 मध्ये आपण येतो, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे, ज्या प्रकारे या पत्राची सुरुवात त्याने केली नाही का, त्याच प्रकारे तो शेवट करत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की सशक्त आणि दुर्बळ असे दोन्ही शब्द आपल्याला इथं पाहायला भेटतील. जसं अध्याय 15 आणि वचन 1 पहा. आपण जे सशक्त आहोत, ते आपण आपल्या सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. किती महान कार्य आहे. आध्यात्मिक सेवा काय आहे? आपण कशा प्रकारे देवाची आध्यात्मिक सेवा करतो? तर मंडळीतील त्या लहानातील लहान भावाकडे, एकमेकांकडे आपण पाहतो. त्याचा अशक्तपणा आपण ओळखतो. आणि आपण जर खरंच सशक्त आहोत, तर आपण त्या भावाला त्या दुर्बलतेमध्ये एक भार नाही का, त्याची काळजी घ्यायला आपण उभे राहतो. आणि मग पौल इथं पुन्हा एकदा यहुदी आणि परराष्ट्रीय नाही का, अशा दोघांमधील नातं इथं दाखवतात अध्याय 15 मध्ये. विश्वासणाऱ्यांनी एकमेकांना स्वीकारावं आणि मतभेद फूट पडू नये यासाठी त्यांनी झटावं नाही का. जर देवाने पक्षपातीपणा दाखवला नाही, नाही का, आपल्याबद्दल की अरे तू कोणत्या वंशाचा आहे, तू कुठून आलेला आहेस, काय आहे, नाही देवापणे ते नाही पाहिलं नाही का. तर तुम्हीही तसं करू नये नाही का, तसं करू नये. रोम येथील मंडळीला तो सांगत आहे आणि आपल्याला सुद्धा तो सांगत आहे. ख्रिस्तामध्ये आपण बंधू भगिनी आहोत. आपण कुटुंबातील एक भाग आहोत. आणि म्हणून अ, या घराण्यातून त्या घराण्यातून किंवा हा इथलचा आहे तो तसा आहे, नाही आपण ह्या गोष्टी करत बसू नये. पौलाने प्रेषित या नात्याने त्याच्या सेवेबद्दल बोलून आणि परराष्ट्रांमध्ये ख्रिस्ताची घोषणा करण्याचं त्याने आव्हान केलं. आणि त्याद्वारे तो हे स्पष्ट करतो की परराष्ट्रीयांना सुवार्थ सांगताना देवाने त्याला दिलेली जी सेवा आहे, त्याचं तो वर्णन करतो या अध्यायामध्ये, विशेष करून वचन 15 ते 21 मध्ये. आणि तिथं तो मग तो हा जो अध्याय आहे तो संपतो नाही का. वचन 15 मध्ये पाहतो, म्हणतो, तरी मला देवापासून प्राप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हाला आठवण देऊन थोडे बहुत अधिक धैर्याने लिहिले आहे. ती कृपा अशी की परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्थीचे याजक व्हावे, अशासाठी की परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे. यहुदी लोकांसाठी एक फटकार होती. यहुदी लोक त्यांना अशुद्ध मानायचे परराष्ट्रीयांना, परंतु तो म्हणतो की नाही, तेच शुद्ध पात्र ख्रिस्तामध्ये झालेलं आहे. ख्रिस्तामध्ये ते शुद्ध पात्र झालेलं आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला हे अनमोल जीवन मिळालेलं आहे नाही का. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं 22 ते 33 जर वचन आपण पाहिलं, तर पहा, विशेष करून ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला, परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे. आता पॉल इथं त्याचे शेवटचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात. तो सुरुवातीला पण तेच म्हटलं की मला तुम्हाला भेटण्याची उत्कंठा आहे. आणि इथं सुद्धा तो म्हणत आहे की मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि आणि अजून चांगली बातमी न ऐकलेल्या इतर ठिकाणी माझी जाण्याची इच्छा आहे नाही का. आणि पौल त्याची इच्छा इथं व्यक्त करतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अनेक प्रकारे पौलने त्याचा युक्तिवादाचा जो जो निष्कर्ष आहे तो आपल्याला 15व्या अध्यायामध्ये काढलेला आपल्याला दिसतो नाही का. आणि मग 16व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की पौल जो आहे तो या पत्राचा शेवट जो आहे तो अभिवादनाने करतो नाही का. आणि विशेष करून शेवटच्या त्याच्या उपदेशाच्या शब्दाने तो करतो नाही का. आणि तो इथं विशेष करून काय म्हणत आहे बघा. तो म्हणतो की पहा, तो अजूनही त्या रोमला पोहोचला नव्हता नाही का. आणि तो जरी तिथं पोहोचला नसला तरी त्याला
तेथील अनेक संतांची, अनेक विश्वासणाऱ्यांची नावे माहीत होते आणि त्या शहरातील त्या संतांबद्दल त्याची जी चिंता आहे, ती किती अद्भुत आहे, ते आपल्याला इथून पाहायला भेटतं आणि म्हणूनच तो शेवटचे जे वचन आहे, वचन 25 ते 27 पहा, "आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे, म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्टांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रगटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व ख्रिस्त येशूविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. पौल त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतो आणि शेवटी तो त्या सर्वांना सलाम सांगतो आणि तो हे जे पत्र आहे त्याचा शेवट करतो. आता ज्यावेळेस या पत्राबद्दल आपण विचार करतो तर पुढे शेवटी येत असताना शेवटचा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो की हे जे पत्र आहे, जर तुम्ही या 2000 वर्षातील आपण जर पाहिलं तर जे बहीण भाऊ त्यांच्या जीवनावर फार मोठा प्रभाव पाडणारं हे होतं. प्रत्येक काळामध्ये विशेष करून हे जे पत्र आहे, प्रत्येक काळामध्ये फार मोठा प्रभाव पाडणारं हे पत्र होतं आणि का बरं हे पत्र जे आहे प्रत्येक भावा बहिणीच्या जीवनावर प्रभाव पाडणार आहे प्रत्येक काळामध्ये, तर त्याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटतं की हे जे पत्र आहे ते सर्व महान विषयावर लक्ष केंद्रित करणारं पत्र आहे. आणि ते विषय जे आहेत जर आपण पाहिले तर त्याबद्दल बोलत असताना जे आय पॅकर जे आहेत देवासेवक ते म्हणतात की नवीन करारात एक पुस्तक आहे जे बायबलमध्ये असलेल्या जवळजवळ सर्व गोष्टींशी जोडलेले आहे. ते म्हणजे रोमकरास पत्र नाही का. आणि ते म्हणतात की रोमकरास पत्रामध्ये पौल जो आहे तो बायबलच्या सर्व महान विषयांना एकत्रित आणतो आणि पद्धतशीरपणे तो मांडतो म्हणे. पाप, नियमशास्त्र, न्याय, विश्वास, कृत्य, कृपा, नीतिमान ठरणं, पवित्रीकरण, निवड, तारणाची योजना, पवित्र आत्म्याचे कार्य, ख्रिस्ती आशा, मंडळीचं स्वरूप आणि जीवन, देवाच्या उपदेशामध्ये यहुदी आणि हेल्लेनी यांचं उद्देशामध्ये यहुदी आणि हेल्लेनी यांचं स्थान, मंडळीचं तत्वज्ञान आणि जागतिक इतिहास, नाही का, जुन्या कराराचा अर्थ आणि संदेश, ख्रिस्ती नागरिकांची जबाबदारी, वैयक्तिक धार्मिकतेची आणि नैतिकतेची तत्वे नाही का, आणि पवित्र शास्त्राचं ते मोठं चित्र तो स्पष्ट करतो नाही का. आणि म्हणून रोमकरास पत्राचा अभ्यास हा जणू काय पवित्र शास्त्रीय स्पष्टीकरण आणि ईश्वर विज्ञानाचा एक योग्य प्रारंभिक बिंदू आहे. आणि मग आपण ज्यावेळेस विचार करतो तर का ते महत्वाचं आहे, काही महत्वाचे विषय हे पुस्तक हाताळतं. पहिली गोष्ट, का बरं ते महत्वाचं आहे आणि ते का प्रत्येक युगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर प्रभाव पाडतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोमकरास पत्र हे सुवार्ता केंद्रित आहे. रोमकरास पत्रामध्ये सर्वात महान विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ते म्हणजे सुवार्ता. पौलाने दिलेला परिचय आणि शेवट हे दोन्ही सुवार्तेच्या विषयाने वर्चस्व या दोन्ही विषयावर गाजवलेले आहे, या दोन्ही भागावर गाजवलेलं आहे. आणि विशेष करून त्यांच्यामध्ये जे सर्व काय आहे ते सर्व सुवार्तेचं प्रदर्शन आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत केवळ सुवार्ता आपण पाहतो. पवित्र शास्त्रातील दुसरे कोणतेही पुस्तक नाही जे रोमकरास पत्राप्रमाणे सुवार्तेचं इतकं स्पष्ट उलगडा देतं नाही का. जर तुम्हाला सुवार्ता समजून घ्यायची असेल तर रोमकरास पत्राकडे जा. तुम्ही या सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे का? ज्यांना पापी नाही का, जे पापी होते नाही का, ठरवले जाते, ज्यांना देवाच्या क्रोधासाठी नियुक्त केलेले होते, अशा सर्व लोकांमध्ये तुम्ही आहात का? हे तुम्ही ओळखता का? तुम्हाला माहित आहे का की येशू ख्रिस्त मरण पावला यासाठी की तुमची शिक्षा त्याची व्हावी आणि त्याचं नीतिमत्व तुमचं व्हावं. तुम्ही तुमचे स्वतःचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करणं सोडून दिलेलं आहे का? आणि विश्वासाने त्याचं नीतिमत्व प्राप्त केलं आहे का? ती सुवार्तेचं आमंत्रण आहे, परंतु ते एक आमंत्रण आहे जे तुम्हाला मिळालेच पाहिजे. ते देवाच्या कृपेने आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला रोमकरास पत्र देतं. निश्चित आपल्याला पाहायला भेटतं सुवार्ता हा सर्वात महत्वाचा संदेश आहे. जो अविश्वासणाऱ्या लोकांनी तो नक्कीच ऐकलेला आहे आणि पुष्कळदा त्याच्या अगोदरही त्यांनी ऐकलेला असेल
परंतु त्या सगळ्यामध्ये अद्भुत असं काय आहे जे रोमकरास पत्र आपल्यासमोर प्रदर्शित करतं, आणि हा संदेश इतका अद्भुत का आहे, त्याचं कारण आपल्याला पाहायला भेटतं. आणि विशेष करून ते सांगण्यासाठी पौल इतका उत्सुक का आहे. पौल म्हणतो की मी रोम मधील त्या श्रोत्यांना सुवार्ता सांगू इच्छितो, जेव्हा ते आधीच विश्वासणारे आहेत. आणि मला वाटतं अनेक त्याची कारण आहेत बरं का. पहिलं कारण म्हणजे का बरं पौल इतका उत्सुक आहे, कारण सुवार्ता ख्रिस्ती विश्वासणारे जे आहेत, तो एकतर मंडळीबद्दल म्हणतो तुमच्यामध्ये येऊन सुवार्ता सांगायची आहे, तो रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्थ सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे म्हणत आहे. जे अगोदरच विश्वास ठेवणार आहेत त्यांना का गरज आहे सुवार्ता ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपण जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा तितकीच अजूनही गरजेची आहे. का बरं? कारण आपण ती सुवार्ता जी आहे अजूनही पूर्णपणे समजू शकलेलं नाहीये. आणि म्हणून नेहमी आपण ती सुवार्ता ऐकतो, आणि जितक्यांदा आपण ती ऐकू तितकी चांगल्या रीतीने आपण ती समजू शकू. सुवार्ता जी आहे, का बरं आपल्याला सतत ऐकण्याची गरज आहे, त्याचं दुसरं कारण म्हणजे सुवार्ता जी आहे आता आपल्याला पाहायला भेटत आहे की सतत विकृत केली जात आहे चुकीच्या प्रकारे. चुकीची सुवार्ता, निराळी सुवार्ता, जी खऱ्या ख्रिस्तापासून दूर घेऊन जाणारी आहे, जी पवित्र शास्त्रामध्ये प्रकट झालेली आहे, त्या सुवार्तेला विकृत करणारी ती सुवार्ता येत आहे. आणि म्हणून आपल्याला वारंवार ही खरी सुवार्ता ऐकणं गरजेचं आहे. आपण तिचा विपर्यास करण्याकडे कल पुष्कळदा होऊन जातो लोकांचा, नाही का? ती स्वतःला लागू करताना आणि इतरांना लागू करताना पुष्कळदा तशा गोष्टी घडतात. पण रोममध्ये आपल्याला पाहायला भेटतं परिभाषित केलेली जी सुवार्ता आहे, जी सांगण्यात आलेली सुवार्ता आहे, आपल्याला पाहायला भेटतं ते आपलं एक प्रमाण आहे, ज्याच्याद्वारे आपण सुवार्तेची जी स्वतःची संकल्पना जी आपण करतो, तिचं योग्य मूल्यमापन करणं गरजेचं आहे. देवाचं वचनामध्ये जी सुवार्ता प्रकट झालेली आहे, तिच्या व्यतिरिक्त मी माझ्या स्वतःच काहीच त्यामध्ये घालू शकत नाही. तिसरी गोष्ट, सुवार्ता हे केवळ ते सत्य नाही ज्याद्वारे आपले तारण होते, आणि ते सत्य ज्याद्वारे आपण साक्ष देतो म्हणून इतरांचे तारण होते, तर ते असे देखील सत्य आहे जे आपल्या दैनंदिन जीवनासाठी एक मानक आहे, एक प्रमाण आहे, एक 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 मूल्यमापनाचं एक महत्वाचं साधन देवाने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनच कलसीकरास पत्रामध्ये पौल कलसे येथील मंडळीला बोलत असताना म्हणतो की जसे तुम्ही ख्रिस्त येशू प्रभूला स्वीकारले तसे त्याच्यामध्ये तुम्ही चाला म्हणे. सुवार्थ इतकी महत्वाची का आहे? कारण पौलाने त्याच्या पत्राच्या सुरुवातीला सांगितलं का महत्वाची आहे, कारण ती तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे, आणि त्यामध्ये देवाचं नीतिमत्व प्रगट झालेलं आहे. पुढची गोष्ट, रोमकरास पत्र इतकं सर्व युगामध्ये देवा त्या लोकांवर, प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव का पाडतं, कारण रोमकरास पत्र हे देव केंद्रित आहे. किती वेळा आपण माणसाला आपल्या विश्वाचं केंद्र बनवतो, देवाला आपल्या सभोवतालच्या कक्षेत ठेवू इच्छितो, नाही का? तो आपल्या गरजा पूर्ण करेल आणि आपल्याला आनंदी आणि आरामदायक बनवेल याची वाट पाहत असतो. तो देव आहे जो मध्यवर्ती आणि प्रमुख असायला पाहिजे, नाही का? पुरुष नाही आपल्या आपल्या जीवनाचं केंद्र. आपणच आपले जीवन त्याच्याकडे वळवायला हवे, नाही का? जेव्हा तुम्ही रोमचं पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला सतत आठवण करून दिली जाईल की येथे सर्वात ठळकपणे प्रदर्शित केलेला देव कसा आहे. रोमकारास पत्रामध्ये देवाचं चरित्र त्याच्या पैलूंमध्ये प्रदर्शित केलेलं आहे, जेणेकरून पॉल देवाची स्तुती करण्यासाठी आणि तो कोण आहे हे जाणून त्याला आदर देण्यासाठी स्तब्ध राहील, नाही का? ह्या महान पत्रामध्ये देवाच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचं वर्णन केलेलं आहे, पण त्यामध्ये अधिक प्रमुख गुण जो प्रगट केलेला आहे तो म्हणजे काय? देवाचं नीतिमत्व. देव नीतिमान आहे. अनेक देवाचे सेवक म्हणतात की देवाचं नीतिमत्व जे आहे ते जणू काय देवाच्या त्या चारित्र्याची विशेषता आहे, जी त्याच्या इतर गुणधर्मांना अधिक वैभवशाली, अधिक गौरवी ते बनवणारे आहे. देव नीतिमान आहे, नाही का? अशा देवाचा विचार करा जो सामर्थ्य आहे पण नीतिमान नाही.
न्यायी नाही. हा एक भयानक विचार आहे नाही का? पुष्कळदा मनुष्याला तशाच प्रकारचा देव आवडतो. मनुष्याला असा देव पाहिजे जो सामर्थ्य आहे नक्कीच, जो प्रेमळ आहे, दयाळू आहे, परंतु नीतिमान नाही. जो जो प्रीती आहे, पण ही भयानकता आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. भयानकता आहे. आपला देव नीतिमान देव आहे. आणि तो नक्कीच प्रेमळ सुद्धा आहे, पण त्याच्या नीतिमत्वाने तो प्रीती करतो. त्याची प्रीती, त्याची दया आणि त्याचं सर्वस्व त्याच्या न्यायीपणाने वाहतं. तो कोणत्याही प्रकारे त्याचं नीतिमत्व आणि त्याची दया आणि त्याचं प्रेम हे सर्व गुण विशिष्ट एकमेकांपासून वेगळे करत नाही. आणि म्हणून हे अद्भुत सत्य आहे. हे दिलासा देणारं सांत्वनदायक सत्य आहे की आपला देव हा नीतिमान आहे. आणि म्हणूनच रोमकरास पत्रामध्ये विशेष करून आपण पाहतो मंडळीमध्ये स्वतःच्या जीवनात त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती करण्यासाठी आपण देवाची जी नीतिमत्वता आहे ती अधिक अधिक वाखाणली पाहिजे. त्यावर आपण मनन केलं पाहिजे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण रोमकारास पत्राचा अभ्यास करतो नाही का, त्या अद्भुत रीतीने अनेक महत्वाची सत्य पत्र उलगडतं. अनेक महत्वाची सत्य ही पत्र उलगडतं. आपली अ, जी खरी दयनीय अवस्था आहे ते आपल्याला दाखवितं. आणि खऱ्या रीतीने आपण कुठे होतो? आपण एकेकाळी देवाचे शत्रू होतो. देवापासून दुरावलेले होतो. आपल्या ठायी कोणत्याही प्रकारचं चांगलं पण नव्हतं. आपण नियमशास्त्रानुसार त्या शापाधीन होतो. आणि अशा वेळी तो ख्रिस्त आपल्यासाठी आला. देवाचं प्रीती, आपण शत्रू असताना त्याने आपल्यावर प्रीती केलेली आहे. आणि ती प्रीती त्या वधस्तंभावर आपण पाहतो. जिथे त्याचा पुत्र लादण्यात आला. संपूर्ण क्रोध त्या पुत्रावर लादण्यात आला. त्या गौरवी प्रभूने आपला क्रोधाचा प्याला स्वतः घेतला. आपली ती पूर्ण शिक्षा त्याने सहन केली. आपल्या आपल्या पापाबद्दल तो खरा देवाचा प्रायश्चित्त झाला. आणि पहा, त्याचं नीतिमत्व त्याने आपल्या खात्यात बहाल केलेलं आहे. आता आपण देवाची लेकरं म्हणून त्याच्या समोर येतो. आता देव आपल्याकडे कोणत्याही प्रकारे दोषी भावनेने, दोषी म्हणून पाहत नाही, तर तो म्हणतो की हे नीतिमान ठरवण्यात आलेले माझी लेकरं आहे ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून आपण अशा देवाची लेकरं आहोत. त्या नात्याने आपण नित्य आपण काय करावं? त्याच्या चरणी येऊ आणि आपलं जीवन आपण कसं जगू नाही का त्याबद्दल आपण नेहमी आणि नेहमी विचार करू. म्हणून या आपण इथे थांबूया आणि प्रभूच्या हाती आपण पडू आणि त्याला विनंती करू की प्रभू आम्हाला तू नित्य तू आम्हाला धन्यवादित तू ठेव. मंडळीमध्ये आम्हाला तू कृतज्ञ राहण्यास तू शिकव. प्रभू अशक्त भाऊ, बहीण जी मंडळीमध्ये आमच्यामध्ये असेल त्यांना नेहमी प्रभू आम्ही सशक्त करण्यास जे तू आम्हाला दिलंस त्याचा उपयोग व्हावा. जी कृपादान तू आम्हाला दिलेस त्याचा उपयोग तुझ्या सेवेसाठी व्हावा आणि मंडळीच्या लाभासाठी व्हावा. यासाठी आम्हाला तुझी कृपा लाभू दे. आणि आम्हाला तू अ, प्रभू ज्या सेवेसाठी ज्या प्रकारे बोलावू इच्छितोस नाही का ते समजण्यास आम्हाला तू सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये